सोलापूर शहरात गणेशोत्सव शांततेत, कायद्याच्या चौकटीत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी बुधवारी सोलापूर पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटीची बैठक पार पडली। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम राजकुमार, मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे व मनीषा पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, गणेश मंडळाचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत बहुसंख्य मंडळांनी कर्णकर्कश डीजे व डॉल्बी आवाजावर बंदी घालण्याबाबत एकमुखी समर्थन दिले। लोकभावनेचा आदर राखून ध्वनी प्रदूषण टाळणे, वाहतुकीला अडथळा न होणे व धार्मिक सौहार्द जपणे या उद्देशाने डीजे बंदी लागू करण्याचा नियम ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात येतील। शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोनच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाणार आहे। मिरवणुकीसाठी वाहतुकीचे नियोजन आधीच निश्चित करण्यात येतील। तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश, धार्मिक सौहार्द बिघडवणारे मेसेज व अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। नागरिकांनी अशा प्रकारच्या संदेशांची माहिती तातडीने पोलिसांना कळवावी असेही त्यांनी स्पष्ट केले। या बैठकीतून सोलापुरातील गणेश मंडळांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून यंदाचा गणेशोत्सव डीजे विरहित, पर्यावरणपूरक व शांततेत पार पडणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। या बैठकीत आरिफ शेख, UN बेरिया, हिमा चिंचोळकर, देवेंद्र भंडारे, लता फुटाणे, महेश गाडगे, गौरव जक्कापुरे, लखन गायकवाड, ॲडव्होकेट संदीप केंद्रे, मतीन बागवान, श्रीनिवास मेत्रे, अमोल बापू शिंदे आदी उपस्थित होते। आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना तुम्ही रिपीटेडली हँडल करा। हे गणेश उत्सव आहे। ईदी मिलादचा उत्सव 7 तारीख होणार आहे। मस्जिद समोर जास्ती गर्दी 7 तारीखला राहणे अपेक्षा आहे। आता इकडे उलटच चालू आहे। 6 तारीख सायंकाळीची जी मिरवणूक आहे त्यात जास्तीत जास्त गर्दी आम्हाला अपेक्षा आहे। आजोबा गणपती समोर किंवा आपा गणपती समोर तिथं जास्ती गर्दी पाहिजे। तिथं जास्ती वेळ आम्हाला नाचूया किंवा साजरा करूया म्हणून मंडळांकडून अपेक्षा यायला पाहिजे, विनंती यायला पाहिजे। पण त्या दिवशी तिकडे खाली आहे, उलट मस्जिद समोर जास्ती गर्दी आहे किंवा जास्ती वेळ तिथं नाचतात, तशा प्रकार होणे ते योग्य नाहीये। आणि एवढं चांगलं धार्मिक भावना आहे तशा उलट दिशेने काम करणारी गोष्ट आहे। कुठल्याही ठिकाणी जाऊन शक्ती प्रदर्शन करून काही फायदा होणार नाहीये, उलट शहराला गालबोटच लावणार आहे आणि वैयक्तिक तुमच्यावर गुन्हे दाखल होणार आहे। तसा करू नये। सर्व तरुण मित्रांना माझा नम्र विनंती आहे, कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी, इतरांच्या वैयक्तिक फायद्यासाठी तुमचं भविष्य तुम्ही वेस्ट करू नये। आपलं फ्युचर जे आहे, विनाकारण गुन्हे दाखल झालं, एक कुठलाही कलम असो, छोटा मोठा FIR दर्ज झालं मतलब तुमचं जीवनभर तुमच्यावर एक शिक्का लागत आहे। तसा तुमच्या फ्युचर वेस्ट करू नये तुम्ही। आता तुम्ही काही अब्रॉड जायची, फॉरेन जायची, नोकरीला जायची, सरकारी नोकरी लागायची, कुठल्याही निशुल्क तुम्हाला ते फायदा होणार नाही, उलट ते रास्ता तुम्हाला पूर्णपणे बंद होत आहे। मागच्या वेळी पण मी सांगितलं होतं, एक उमेदवार आमचं पोलीस भरती झालं पण एक छोटा केस होतो, त्यामुळे ते भरती झालेले कॅन्डिडेट आता लिस्टमधून बाहेर पडलेले आहे। ते पूर्ण परिवार, खानदान अशा एक पिढी मागे गेलेला आहे। एक सरकारी नोकरी म्हणजे अशी छोटी गोष्ट नाही आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे, विनाकारण इतर दरम्यानच्या प्रार्थनास्थळासमोर गर्दी करू नये, तिथे जाऊन धिंगाणा करू नये। दादांनी जे सांगितलं तिकडे जास्ती बंदोबस्त देणे आवश्यकता आहे म्हणून अपेक्षा आहे। हे आमच्या धर्माचं नाही आहे, इथं आम्ही जास्ती थांबायची नाही म्हणून स्वतःहून मंडळ पुढे गेलं तर बरं राहील, ते महत्वाचं आहे। एक मॅच्युअर्ड सोसायटी, प्रोग्रेसिव्ह सोसायटीचे ते सिम्पटम आहे। उलट आम्ही जाऊन इतर दरम्यानच्या प्रार्थना स्थळासमोर आमच्या पुढे नाचणे कुठेतरी फंडामेंटल चूक आहे। ते सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो, आपलं मंडळचे जे गाडी ऑपरेट करतात त्यांना फक्त सूचना द्या, इतर दरम्यानच्या धर्मस्थळासमोर विनाकारण जास्त वेळ घालू नये। आपण जसं हक्काने त्यांना सूचना दिलं, तुम्ही बॅनर लावू नये म्हणून, हे आपलं एक भाईचारा आहे, त्यामुळे तुम्ही एवढा हक्काने सूचना दिला। तशात ते बोलत नाही, पण ऑब्झर्व केलं म्हणून मी सांगतो तुम्हाला। गणेश उत्सवाच्या जास्तीत जास्त वेळ आम्ही गणेश मंदिरात
घालू आणि तिथं प्रार्थना करू. आणि ज्यांना असा उद्देश आहे आम्ही हे गणेशोत्सवाचे 10 दिवस आहे आम्ही मोकळं फिरण्यासाठी मिळत आहे म्हणून हे चुकीच्या विचार आहे. बदलून घ्या. 10 दिवस आपण पूर्णपणे धार्मिक भावना बागलावे. मंदिरात ज्या मंडपात ज्या प्रार्थना करा. आणि जे लोकांना आता मंडळाच्या अध्यक्ष आहे किंवा ज्येष्ठ पदाधिकारी आहे तरी ते पूर्णपणे आरती पण यूट्यूबला लावतात. त्याचा जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही आमच्या धर्माचं काही जास्ती पालन तिकडे होत नाही. आता ते जसं गाणं बंद करून आम्ही हे लावू म्हणून अमोल बापूंनी पण विनंती केलं. आरतीच आम्ही यूट्यूबला लावलं तर मग राहिला काय. तर तशा आपल्या तरुण पिढीला आपण सूचना द्यावी आणि आपण सर्वांनी दिलेल्या सूचना आणि जे काही मुद्दा आपण मांडलेले आहे त्याचा आम्ही नक्की नोंद घेतलेला आहे आणि त्याचा फायदा घेऊ. पण छापाखाली आहे करायला गरज नाही. साहेबांना विनंती आहे सर्व डीजे व्यावसायिक लोकांना बोलून जे काही डिस्क्रिपन्सीज आहेत त्यानुसार योग्य प्रतिबंधात्मक कारवाई करून घेऊ जेणेकरून जे सध्या चालू आहे ते आणखी मिनिमाइज करण्याचे प्रयत्न आजपासूनच सुरू करू. सर्व स्टेक होल्डर्सला ऑन बोर्ड घेऊन सकारात्मक निर्णय घेऊन जेणेकरून ते सस्टेनेबल राहील. आता आज मी या पदावर आहे ती बंद केलं पण पुढच्या सीझनला पुन्हा सुरू झालं ते टिकणार नाही आहे. सस्टेनेबल डिसिशन घेऊ. जे आता डिसिशन होईल ते भविष्यात तसंच राहील असा आम्ही निर्णय घेऊ. सर्व